बॅकफुटला गेले, तिकडे मात्र फटका खेळायचा होता कव्हरला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल. पहिला चेंडू जर पाहिलं तर डॉट आलाय. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं सिद्धेशला, त्याने चांगली गोलंदाजी केली होती. 4 धावा त्याने खर्च केल्या होत्या. आपण जर पाहिलं तर दीपकला देखील पाहिलं. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकावरती. या धावा तुम्हाला रोखाव्या लागतात, एक्स्ट्राच्या धावा, आणि तिथं मात्र एक्स्ट्राच्या धावेने संघाच्या धावसंख्येला सुरुवात होती आता लिजेंडरी लायन्सच्या टीमची. पुढचा बॉल. वेगाने टाकलेला बॉल, वेगाने बॅट फिरवली, परंतु बॉल खाली राहिला. बॉल आणि बॅटचा संपर्क काही झाला नाही. डॉट चेंडू आला. 2 बॉलवरती 1 धाव. 25 मिनिटाचा अवधी आहे तुमच्याकडे. 25 मिनिटामध्ये तुम्हाला 5 षटक टाकायचे, त्याची नोंद घ्या. बाणडोंगरी प्रीमियर लीग BCA यांच्या माध्यमातून 7 स्पर्धा एका वर्षात. समोरच्या दिशेने स्वतःच्या फलोतूरमध्ये फटका खेळलाय. शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक आलाय. 1 सिंगल घेतली. एकेरी धावेच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्येमध्ये वाढ होते. संघाची धावसंख्या 2 वरती. 2 धावा फलकावरती आहेत. ट्रॉफी देखील आपण आकर्षक पाहतो या स्पर्धेमध्ये, आणि मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारची ट्रॉफी देखील आकर्षित करणारी आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर. खोला टाकलेला बॉल. आता देखील जर पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क काही होत नाहीये. डॉट चेंडू येतोय. गौरव आहे बॅटिंगसाठी. स्ट्राईक एंडला गौरव आणि त्याच्या जोडीला अमित यांना पाहतोय, परंतु गोलंदाजी चांगली राहिली आहे. पुढे सरसावत फुल टच घेतला बॅटवरती, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहे. फिल्डर होते त्या ठिकाणी, खेळाडू होते. 1 धाव घेतली. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचते. 5 बॉलवरती 3 धावा. म्हणजे हे षटक देखील पॉवर प्लेचं आपण पाहतोय. अगदी चांगल्या रीतीने हाताळतायत गोलंदाज. आकर्षक टी शर्ट देखील आहेत आपण पाहतो. प्रत्येक टीमला आकर्षित करणारे हा टी शर्ट या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. ट्रॉफी देखील आकर्षित करणारे आपण पाहतोय. अगदी प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफ्या आकर्षित करणाऱ्या आहेत. या बॉलवरती देखील मिस फिल्डिंग झाली आणि तिकडे 1 सिंगल लगेच घेतली. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 4. म्हणजे हे पॉवर प्लेचं षटक देखील जर पाहिलं तर केवळ 4 धावांचं राहिलंय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये विवेकच्या माध्यमातून गेली आहे. म्हणजे 4 मिनिटांमध्ये हे षटक टाकलंय. चला तिसऱ्या सामन्यासाठी देखील सज्ज राहायचंय. टीम ईगल स्ट्रायकर आणि डेअर डेव्हिल ड्रॅगन. तिसरा सामना होईल आणि चौथा सामना रायझिंग स्टायगर विरुद्ध थंडरवॉल्स. बॉलिंगसाठी यश आलेत. यशला संधी मिळाली आहे दुसऱ्या षटकासाठी. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतो यश. बॅटिंगसाठी सलामीची जोडी आपण पाहतोय. सध्याच्या घडीला केवळ 4 धावा आहेत. धावांचा वेग वाढवावा लागेल दोघांनाही. अजूनही 4 षटकं बाकी आहेत. पहिल्याच बॉलवरती हाफ ट्रॅकर ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा हा नो बॉल. एक धाव पळून पूर्ण केली आहे. नो बॉलची 1. अशा 2 धावा धावफलकावरती ऍड होतील आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील जरा पुढे जाते. 6 या आकड्यावरती. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली असती, परंतु फिल्डिंग रिस्ट्रिक्शन. फिल्डर काहीशे आतमध्ये नव्हते. 38 सर्कलच्या बाहेर खेळाडू होते आणि तेच पंचांनी पाहिलं आणि लगेचच नो बॉल घोषित केला. सुबोध गडचित्राणी आपण पाहतोय.
अंपायर्स किती रन पाळालेत? 2 म्हणजे 1 अशा 3 धावा आल्या. 3 धावा आल्या. पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू असतो रे पुढचा. या बॉलवरती विकेट मिळते का पाहूया, परंतु पुन्हा एकदा पंचांनी नो बॉल घोषित केलाय. आणखीन एक चुकी झाली आहे गोलंदाजाकडून. आता ही चुकी ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल नाही, स्टंप बेल्स पाडल्या आणि पंचांनी पाहिलं लगेच असा नो बॉल. गोलंदाजी करत असताना गोलंदाजाचा हात कोणतंही शरीर लागलं आणि स्टंप खाली पडल्या. पंचांनी नो बॉल घोषित. नो बॉल याच्यावरती देखील धावा आल्यात, म्हणजे या बॉलवरती देखील 3 धावा आल्यात. 2 पळून काढल्यात, 1 नो बॉलच्या अशा 3 धावा आणि संघाची धावसंख्या आता जाईल ती 10 या आकड्यावरती. 1 षटक 10 धावा. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. एकही चेंडू हाताळलेला नाहीये आणि तब्बल 6 धावा खर्च करतोय गोलंदाज यश. गौरव आता पुढचा बॉल देखील फ्री हिट असणार आहे आणि तो बॅटिंगसाठी कमी गतीने टाकलेला बॉल ऑन साइडला हाफ ट्रॅकर होता. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. चेंडू उचलेल फेकेल तद्वर एक सिंगल अर्जित केली आहे. 1च धाव मिळेल. एका बॉलवरती 7 धावा खर्च केल्यात. संघाची धावसंख्या 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. खोलात टाकला. लोअर फुल टॉस होता. ऑन साइडला बॉटम मॅचच्या सहाय्याने खेळलाय. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येईल. दुहेरी धावेचा प्रयत्न केला जातोय का, परंतु नाही. एकाच धावेवरती आता समाधान मानावं लागेल. 12 धावा धाव फलकावरती आहेत. चांगले चेंडू हाताळले. पहिल्या 2 बॉलवरती खराब गोलंदाजी, परंतु नंतरच्या 2 बॉलवरती चांगली गोलंदाजी करतो यश. पुढचा बॉल कमी गतीने टाकलेला मात्र पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं. चेंडूने बाहेर निघाला. विकेट किपरचा वेध घेतला. डॉट चेंडू जो मात्र येतोय. कांदिवलीतील बांडोंगरी हे विभाग आपण पाहतो. कांदिवली परिसराने देखील टेनिस बॉल क्रिकेटला चांगले खेळाडू दिले, परंतु यातून खेळाडूंना संधी मिळते. हा देखील बॉल सरळ निघून गेला विकेट किपर कडे. बॅट्समन जर पाहिला तर अगदी बॅकफुट वरती खेळतोय. पहारा टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू सरळ विकेट किपरच्या दिशेने गेला. पहिल्या 2 बॉलवरती कुठेतरी यश अगदी खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्यांचं पाहायला मिळालं, परंतु नंतरच्या बॉलवरती त्यांनी कमबॅक केलंय. धावसंख्या थांबवली आहे. हाफ ट्रॅकर ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. बॉल उचलेल तद्वर 1च धाव, फेकी करेल तद्वर 1च धाव, म्हणजे एका धावेवरती समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 13 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या एका बॉलवरती 7 आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर देखील धावा त्याने थांबवल्या गेल्यात. जोर फुल टॉस. पुन्हा एकदा डीप मिड विकेटला फटका खेळलाय. दूरवरतून क्षेत्ररक्षक बॉलवरती येईल. एका धावेवरती समाधान. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील लगेचच पूर्ण करण्यात आली. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली आहे ती 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस बिनबाद 15 धावा. धाव फलकावरती आहेत बिनबाद. पहिला सामना आपण पाहिला 39 पाठलाग करायचा होता, त्या 4 षटकामध्ये बनवल्या गेल्या धावा. आणि या मॅच मध्ये देखील जर पाहिलं तर 2 षटक आता संपलेत आणि 15 धावा त्या फलकावरती बनवल्या गेल्यात. टॉस जिंकल्यानंतर फिअरलेस फिनिक्स या टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि बॅटिंगसाठी लेजेंडरी लायन्स आपण बॅटिंगसाठी पाहतोय. 2 षटकं त्यांनी खेळले, त्यांनी 15 धावा बनवल्या गेल्यात. बिनबाद 15. एकेरी दुहेरी धावांवरती जास्तीची भर दिली आहे. चौकार आपल्याला पाहायला मिळाला नाही. 100च्या धावा आल्या
आणि एक्स्ट्राच्या धाब्याच्या मदतीने आणि एकेरी दुहेरी धावांच्या मदतीने 2 षटकामध्ये 15 बनवल्या गेल्यात लेजेंडरी लायन्स या टीमच्या माध्यमातून. आता गोलंदाजीसाठी देखील जर पाहिलं तर या विभागासाठी कित्येक वर्ष ज्यांनी क्रिकेट खेळलं, बाणडोंगरी क्रिकेट संघासाठी, BCS साठी क्रिकेट खेळलं असे लिजेंडरी गोलंदाज सुनील निकम आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला 25 मिनिटाचा अवधी आहे तुमच्याकडे. 25 मिनिटामध्ये तुम्हाला 5 षटकं टाकायचे आहेत. 11:52 मिनिटाला सुरुवात झाली होती. आता जर पाहिलं तर 12 मिनिटं झाली आहेत. 2 षटकं तुम्ही 12 मिनिटामध्ये टाकले, त्याची नोंद घ्या. अजूनही 13 मिनिटामध्ये तुम्हाला 3 षटकं टाकायचे आहेत. जे काही सूचना आहेत आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला येत आहेत त्या ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि काही जी पेनल्टी तुम्हाला दिली जाईल त्याच्यानंतर ती तुम्हाला मान्य करावी लागेल. पहिलाच बॉल, एक वेगळा फटका खेळायचा प्रयत्न, मागे चेंडू निघून जातोय. बॉल थांबेल का तिकडे पाहावं लागेल. बॉल तिकडे तर स्टॉप केलाय. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल आणि तिसरी धाव देखील वेगानं पूर्ण केली आहे. 3 धावा आल्या. पहिलाच बॉल शफल जास्तीचे झाले, चेंडू मागे खेळला आणि या बॉलवरती 3 धावा अर्जित केल्या. या 3 धावांच्या संख्येने संघाची धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचते आहे. पुढचा बॉल पुढे आले, फटका खेळायचं होतं परंतु 38 सर्कलमध्ये बॉल अडवला जाईल. एकच धाव मिळेल. गौरव आणि अमित एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील पुढे जाते. धावसंख्या हलती ठेवत आहेत दोन्ही बॅटर्स. स्विचिटचा फटका खेळायचा होता, फटका फसलाय, चेंडू हवे, झेल टिपलाय आणि फलंदाज या ठिकाणी माघारी परतेल. पहिला धक्का बाद होतोय तो गौरव टीम अमित बाद होतोय टीम लिजेंडरी लायन्सला पहिला धक्का. सुनील निकम यांना विकेट प्राप्त झाली. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉल वरती फटका खेळलाय, बॉल उंच लांब देखील तेवढाच आणि ब्रँडेड फटका आल्या आल्या ठोकलाय, षटकार. आणि असं वाटलं की काय गदाच घेऊन गेले की काय. फटका, मोठा फटका खेळला, मोठा प्रहार केला, षटकार खेळला. आडव्या बॅटनं आउट साइडला आणखीन एक फुल पॉवरफुल सक्सेसफुल. हा देखील बॉल सीमारेषा ओलांडतोय. या बॉलवरती धावा येत आहेत त्या 4. मिळेल तो चौकार. दोन बॉल वरती 2 मोठे फटके खेळले आहेत. असे वाटले होते की धावसंख्या ही या मॅच मध्ये देखील कमी पाहायला मिळेल, परंतु मैदानामध्ये दाखल झालेला मितेश याच्या बॅट मधून 2 मोठे फटके आलेत. 29 वरती धावसंख्या. कमी गतीने टाकलेला बॉल हा देखील जर पाहिला तर विकेट मिळत असताना पाहायला मिळते. परतावा लागेल आता या ठिकाणी मितेशला. धावा आल्या 2 बॉल वरती आणि आता विकेट मिळते. मितेश बाद.
दीपेश पटेल यांना कोण आहे कर्णधार? हात धावसंख्या किती झाली आहे? धावसंख्या 29 झालेली आहे 3 षटकानंतर. तर तुम्हाला काय वाटतं की कितपर्यंत तुमची धावसंख्या जाईल? 42-43 पर्यंत जाणार आमची धावसंख्या. ओके, 43-44 पर्यंत जाईल. तुमच्याकडे गोलंदाजी आहे का पूर्ण? हां, आमच्याकडे गोलंदाजी आहे. अंडर 19चे 3-4 प्लेयर आहे जे चांगली बॉलिंग टाकतात. त्यांच्या भरोश्यावरच आमची टीम चालली आहे आता. बघू. आणि आपलं जे क्रिकेट लुप्त होत चाललेलं बाणडोंगरीचं आणि आपण जे BCA चालू केलं त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? हां, मी बाणडोंगरीमध्ये एवढे वर्ष खेळलो क्रिकेट. जेव्हा स्वयंभूमध्ये जायचो तेव्हा मुलं फक्त त्या ग्राउंडच्या मागे PUBG घेऊन खेळायचे. आज ते ग्राउंडमध्ये मुलं दिसतात आहे तर चांगलं वाटतंय. धन्यवाद. धन्यवाद नितेश. चौथ्या षटकाला सुरुवात होतीये. 3 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या झाली ती 29 धावा. येणारे 12 बॉल अजूनही बाकी आहेत. नवीन गोलंदाज अनुप. पहिलाच बॉल विकेट किपरचा वेध घेतला. वेगवान बॉल पाहायला मिळाला. अनुप सिद्ध करताय स्वतःला. पहिल्याच बॉलवरती अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. पहिलाच बॉल विकेट किपरचा वेध घेतोय. डॉट बॉल. अमित अनुपचं हे षटक. मागील षटक सुनील निकमचं थोडंसं महागडं ठरलं. 14 धावा त्या षटकामध्ये आल्या. 2 विकेट त्यांनी जरूर घेतल्या परंतु 14 धावा दिल्या. 1 षटकार 1 चौकार देखील त्यांनी त्यांच्या गोलंदाजीवरती आला आणि मितेशला बाद देखील केलं. तसं उत्तर दिलं सुनील निकम यांनी. परंतु हे षटक आपण पाहतोय बॅक फुटला गेले परंतु बॉल बराचसा बाहेर. पंचांनी पाहिलं. व्हाईट बॉल घोषित केला. अवांतरची धाव आली. 1 स्टारची धाव आली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 30 या आकड्यावरती. 30 धावा धाव फलकावरती लिजेंडरी लायन्स या टीमच्या पाहायला मिळत आहेत. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. पाहूया तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. दूरवरतून आलेत. दुहेरी धावेचा देखील प्रयत्न करण्यात आलाय आणि 2 धावा यशस्वी झाल्यात. त्यापैकी 1 धाव शॉर्ट आहे म्हणजे 1च धाव मिळेल. 2 धावा पूर्ण केल्या होत्या परंतु पॉपिंग क्रीजच्या पुढे बॅट टेकवली नाही आणि पंचांनी पाहिलं 1च धाव आली. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 31 वरती. 31 धावा धाव फलकावरती आहेत. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. चला तिसऱ्या मॅच साठी सज्ज राहा. ईगल स्ट्रायकर आणि डेअर डेव्हिल ड्रॅगन. नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन. 5 षटक संपल्यानंतर लगेच टॉस केला जाईल. फटका. वा, चांगला फटका या ठिकाणी खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे कोणतीही चुकी करणार नाहीये. परतावा लागेल आता फलंदाज गौरवला. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे 31 वरती आणि विकेट आली आहे म्हणजे 3 विकेट माघारी परतल्यात. लेजेंडरी लायन्सच्या टीमचे 3 खेळाडू बाद झाले. संघाची धावसंख्या 31. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि अजूनही जर पाहिलं तर या षटकातील या बॉलवरती 1 सिंगल दीपेश आलाय. दीपेशने 1 सिंगल घेतली. स्ट्राईक रोटेट करतोय. संघाची धावसंख्या झाली ती 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 32 झाल्यात. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. या षटकातील 2 बॉल बाकी आहेत. (32) आडव्या बॅटनं बॉल उंच तर गेलाय. लांब जाईल का पाहावं लागेल. आणखीन एक झेल होऊ शकतो आणि तिकडे आता मिस फिल्डिंग. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण नेहमीच म्हणत असतो परंतु आता झेल सुटलाय. या अगोदरचा झेल चांगला टिपला परंतु आता झेल सुटला. 2 घेतल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 34.
34 धावा धाव फलकावरती. विकेट आणखीन एक मिळू शकली असती अनुप यांना, परंतु कॅच ड्रॉप झाली. आडव्या बॅटनं आणखीन एक फटका, चांगला फटका या ठिकाणी. वेट अँड वॉच केलं आणि पाहिलं आणि पाठवलं बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय हा खणखणीत षटकार. ज्या धाव फलकावरती झाल्यात 40 झाल्यात 4 ओव्हर नंतर, म्हणजे प्रत्येक षटका मग 10ची सरासरी राखली लिजेंडरी लायन्सच्या टीमची. परंतु आपण नक्कीच कुणालच्या बॅटमधून धावा येत असताना पाहायला मिळाल्या. आणि आता विकेट मिळते. पहा चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली, बॅटिंग चांगली करत होते कुणाल, परंतु कुणालच्या जोडीला असलेला खेळाडू धावबाच्या रूपामध्ये बाद. पहिल्या बॉलवरती एक सिंगल घेतली, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु चांगली फेकी राहिली. विकेटचं पतन झालं, आणखीन एक विकेट मिळाली. 41 धावा धाव फलकावरती. हाफ ट्रॅकर शफल झाले आणि बॉल मागे खेळा. फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होईल. बॉल थांबणार नाहीये, वेगाने निघून जातोय सीमारेषा पलीकडे. त्या बॉलवरती धावा मिळतील ती 4, येईल तो चौका. हाफ ट्रॅकर हा देखील होता ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय, जेल टिपतायत, आता पडद्यावर लागेल. या षटकात विकेट येत आहेत. एक चौकार जरूर आला, परंतु चला नेक्स्ट मॅच साठी सज्ज झाला दोन्ही टीम. ईगल स्ट्रायकर वेगाने टाकलेला बॉल विकेट किपरला देखील बीट केला आणि मागे बॉल सरळ निघून जातोय अगदी वेगानं. 22चा चौकार. ज्या धाबा बहाल करतायत. विकेट किपरला बीट करत चेंडू मागे निघून गेला. वेगाने टाकलेला बॉल, त्याच्यावरती या 4 धावा आल्या 22च्या स्वरूपात. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती तब्बल 49 धावांवरती संघ लेजेंडरी लायन्स पाहायला मिळतोय. चला ईगल स्ट्रायकर्स आणि डेअर डेव्हिल ड्रॅगन्स
जितूचा पुढचा बॉल बॉटमॅनच्या सगळ्यांना खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे स्क्वेअर लेग मध्ये झेल टिपतायत. परतावं लागेल. आणखीन एका विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. आणखीन एक धक्का. शेवटचा बॉल आणि या मैदानामध्ये आता नवीन बॅटर जाईल प्रणय. 49 धावा धाव फलकावरती 49. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. ईगल स्ट्रायकर आणि डेअर डेव्हिल ड्रॅगन. त्या बॉलवरती जर पाहिलं तर 2 धावांचा प्रयत्न नक्कीच करण्यात आलाय. 2 धावा आल्या आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता 51 झाली आहे. 5 षटकामध्ये 51 बनवल्यात. 52 धावांची आवश्यकता. चला टॉस साठी ईगल स्ट्रायकर आणि डेअर डेव्हिल ड्रॅगन टॉस बॉक्स मध्ये लगेच उपस्थित राहा. आणि त्या ठिकाणी आमचे राजेश सर हे उपस्थित होतील. टॉस कव्हर करतील. ईगल स्ट्रायकर आणि डेअर डेव्हिल ड्रॅगन. आकडा पार करू, परंतु त्यांनी 50 धावा केलेल्या आहेत. सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन केलेलं आहे. मी टॉस साठी दोन्ही कप्तान आणि मी फिरोज यांना विनंती करतो की टॉस उडवण्यासाठी इथे यायचं आहे. टॉस करण्यासाठी फिरोज ईगल स्ट्रायकरचे कॅप्टन हसन मलकानी आणि दुसरा संघाचे डेल डेव्हिल ड्रैगन ने टॉस जिंकलेला है. आप क्या लेना चाहोगे? बॉलिंग फील्ड फर्स्ट लिया हुआ है. आप अपने टूर्नामेंट के बारे में क्या बोलना चाहोगे? बहुत ही अच्छा टूर्नामेंट होता है यहाँ पे हमारा बीसीए का. ऐसे ही चलते रहना चाहिए हर साल. थैंक यू. हसन मलकानी ये हमारे बीसीए के कोर मेंबर है, कैप्टन है. उनकी अभी बैटिंग आई हुई है. हसन, आप बहुत साल से क्रिकेट खेल रहे हो और अपना ये बीसीए का जो क्रिकेट एसोसिएशन बना है उसके बारे में आप क्या बोलोगे? इसके बारे में ये बोलूँगा मैं, इसके बारे में ये बोलूँगा मैं, सब जितने भी लोग आए हुए हैं, जितने भी जो लोग सपोर्ट कर रहे हैं, इनका मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा सबसे पहली बात. थैंक यू हसन. आपकी बैटिंग है और आप इस बीसीए के कोर मेंबर हो और हमें आपसे हर साल अच्छी मदद मिलती है. इसलिए मैं बाणडोंगरी के सभी क्रिकेट प्लेयर के तरफ से मैं आपके शुभकामनाएं मानता हूँ. थैंक यू. फिरोज नहीं. चला बॅट्समन चला मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग समजून घ्या.
51 झालेत, 52 धावांची आवश्यकता विजयासाठी. त्यासाठी मैदानात सलामीची जोडी दाखल होत पाहायला मिळते. दोन बॅटर आघाडीची जोडी. बाणडोंगरी क्रिकेट प्रीमियर लीग 2025 बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन आयोजित बाणडोंगरी प्रीमियर लीग उपस्थित सर्व खेळाडूंचे हार्दिक स्वागत. धावसंख्या 51 आहे. जिंकण्यासाठी सुंदर फटकेबाजी केली. आता फलंदाजीसाठी आलेले आहेत महेश साटम आणि चेतन राठोड. महेश साटम यांच्या बद्दल सांगण्यात यावं की एक सुंदर अशी फलंदाजी करतात. काहीच त्यांच्याकडे बघितलं गेलं की एका अपघातामुळे त्यांच्या हाताला इजा झाली आहे, तरी पण ते सुंदर त्यांनी यष्टीरक्षण करताना झेल पकडला आणि आता ओपनिंगसाठी फलंदाजीसाठी आलेले आहेत. परंतु आज जर पाहिलं तर महेश साटम आपल्या एका हाताची 4 बोटं नाही आहेत, तरी देखील क्रिकेट खेळायचंय. क्रिकेटच्या ती जिद्द आहे, चिकाटी आहे आणि आपल्या टीमसाठी खेळायचंय, आपल्या विभागासाठी खेळायचंय. हेच मात्र महेश साटम कडून शिकावं. तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 52 धावांची आवश्यकता आणि या धावांचा पाठलाग करण्यासाठी महेश साटम आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं तर चेतन आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन दाखल होत असताना पाहायला मिळेल तो सनी. प्रणय आगरे उर्फ सनी मैदानात दाखल होईल बॉलिंगसाठी. तर बॅटिंगसाठी महेश. सनी मैदानाच्या आतमध्ये. प्रणय बॉलिंगसाठी आपण पाहतोय. तर महेश साटम स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतात. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला 25 मिनिटाचा अवधी आहे. 25 मिनिटामध्ये तुम्हाला 5 षटकं टाकायचे आहेत. आतापर्यंत 3 इनिंग झाल्यात. 3 इनिंग मध्ये 25 मिनिटांमध्ये झाल्यात. ही 4थी इनिंग आहे. दुसरी मॅच आणि 5 षटकामध्ये 52 करायच्या. 30 बॉल आणि 52चा पाठलाग. महेश साटम स्ट्राईक एंडला. पहिला बॉल, पहिलाच बॉल. फॉलिंग स्लिप खेळायचा. शॉर्ट पॉइंट लेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. एक सिंगल घेतली आणि या धावेने सुरुवात करण्यात आली. श्री गणेशा करण्यात आला. एका धावेने संघाची धावसंख्या वधारते. एक धाव धावफलकावरती लगावली गेली आहे. महेश साटमच्या बॅटमधून एक सिंगल. धावांचा पाठलाग करायचा आहे तो 52 धावांचा. पुढचा बॉल सरळ बॉल निघून जातो विकेट कीपर कडे. आता मात्र बॉल मिळत नाहीये. चेतनला थांबवलं गेलं. या बॉल वरती डॉट बॉल आलाय. 2 बॉल वरती एक सिंगल. म्हणजे हे समीकरण 2 बॉल वरती एक धाव हे समीकरण आपण पाहायला मिळते. ते म्हणजे फेअरलेस फिनिक्स या टीमचं. हा बॉल देखील सरळ विकेट कीपर कडे. बॅकफुट वरती खेळतायत फलंदाज. डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. प्रणयच्या माध्यमातून अगदी 2 बॉल विकेट कीपर कडे त्याने पाठवलेत आणि हेच करावं लागतं गोलंदाजाला. ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळते त्या वेळेला संधीचं सोनं करावं लागतं. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. बॉल मात्र जर पाहिला तर आमचे स्क्वेअर लेग पंच आणि एक खेळाडू तिकडे मात्र त्या बॉलशी खेळत होते. दुहेरी धावेचा प्रयत्न केला. 2 धावा आल्या. या 2 धावांच्या संख्येने संघाची धावसंख्या पुढे गेली आहे. 6 धावा धावफलकावरती. 3 धावा धावफलकावरती आहेत. सॉरी 3 धावा. 6 धावा धावफलकावरती आहेत. 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथं मात्र हा बॉल देखील चांगला पाहायला मिळतोय. उसळी घेतली चेंडूने आणि विकेट कीपर कडे पुन्हा एकदा पाठवलं. चांगली गोलंदाजी पहा. इथं मात्र परतावं लागते. पंचांकडे अपील केलं. बॅटची कडा घेतली होती. विकेट कीपरने कोणतीही चुकी केली नाहीये. विकेट मिळतीये 3 या धावसंख्येवरती. पहिला धक्का बसतोय तो फेअरलेस फिनिक्स या टीमला.
ओम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय बॅटिंगसाठी, परंतु चेतन थोडेसे अडखळत खेळत पाहायला मिळाले. पहिल्या सलामीसाठी दाखल झाले होते चेतन. धावसंख्या कुठलीही बनवली नाही. 3 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. फेअरलेस फिनिक्सचा संघ आता या षटकामध्ये जर पाहिलं तर एक विकेट गमावतोय आणि केवळ धाव फलकावरती धावा आहेत त्या 3. सरळ बॅटने ढकललाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिकडे कोणतीही चुकी करणार नाहीयेत. झेल टिपतायत. आणखीन एका विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय तो या टीमला. दोन बॉलवरती 2 विकेट मात्र मिळवत असताना पाहायला मिळाला. प्रणयचं हे षटक आपण पहिलं जे संपुष्टात आले आणि केवळ 3 धावा त्याने खर्च केल्यात आणि 2 महत्वाच्या विकेट आल्यात. चांगली गोलंदाजी. आता जीतू मैदानाच्या आतमध्ये जाईल महेश साटमच्या साथीने, परंतु महेश साटम एक आक्रमक फलंदाज आहे. आज बॅटिंग त्यांना करावी लागेल. या मॅच मध्ये त्यांना बॅटिंग करावी लागेल. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3 बनवल्यात. येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 49 ची आवश्यकता. चोवीस बॉल आणि 49 धावांची आवश्यकता विजयासाठी असणारे. फेअरलेस फिनिक्स या टीमला 49 अजून टार्गेट आहे. गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक घेऊन येतोय. दीपेश बॉलिंग साठी. चला 25 मिनिटाचा अवधी आहे तुमच्याकडे. 25 मिनिटांमध्ये 4 षटकं झाली पाहिजे. याच्यानंतर 20 मिनिटं आहेत आणि 4 षटकं झाली पाहिजेत. कॅप्टन आपण विनंती करा की वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला ओव्हर टाकायच्यात. वेगवान बॉल, वेगवान बॅटची कडा घेतली होती. विकेट किपर त्या प्रयत्न चांगला राहिला होता, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटला. पहिल्याच बॉल वरती इम्प्रेसिव्ह कामगिरी दीपेशची पाहायला मिळते. पहिलाच बॉल डॉट आलाय. अगदी वेगाने टाकलेला बॉल खाली होता. बॉल राईज झाला. विकेट किपरच्या दिशेने गेला. हलकीशी कट घेतली होती. महेश साटमला मात्र जीवदान मिळालंय. पुढचा बॉल. हा बॉल देखील खोलात टाकला, खोडून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. विकेटची संधी मिळते आणि पाहूया इकडे थ्रो देखील चांगला होता, परंतु पाहूया तिसऱ्या पंचांकडनं रेफर केलंय. पाहिलं जाईल. अंकित रोहित अंकित तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. धावबाच्या ही विकेट आहे की नाही पाहिलं जाईल. थ्रो देखील चांगला होता आणि ही धाव पूर्ण केली जाते का नाही पाहिलं जाईल. HNR या वाहिनीवरती ही स्पर्धा दाखवली जाते. या वर्षी देखील हकीम भाई आणि रवी लिंगाला यांच्या माध्यमातून हे चॅनल फलंदाज बाद असणार आहे असं वाटलं होतं इकडून की थ्रो देखील चांगला होता आणि बॅट टेकवायच्या अगोदर गोलंदाजाने बॉल लावला होता स्टंपला आणि फलंदाज महेश साटम यांची खेळी मात्र संपुष्टात येते. केवळ 1 धाव बनवली. नवीन बॅटर मैदानात दाखल होईल. अमित पुढचा बॉल. या बॉलला सन्मान दिलाय. आता सन्मानपूर्वक खेळून काढलं. 1 सिंगल घेतली. हे करावं लागेल. थोडंसं थांबावं लागेल. वेट अँड वॉच करावं लागेल.
एकेरी दुहेरी धावांवरती भर द्यावा लागेल, पुढच्या षटकांमध्ये हाणामारी करावी लागेल, कारण 52 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं 39चं टार्गेट होतं, ते सहजपणे पार केलं गेलं होतं. त्यामध्ये आपण विपुलची बॅटिंग पाहिली, षटकार चौकार त्याने ठोकली आणि मॅच फिनिश केली. हा वेगवान बॉल, वेगवान चेंडू होता या ठिकाणी. जर पाहिलं तर सरळ विकेट कीपरकडे डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करताय दीपेश. या षटकामध्ये फटका मोठा आलेला नाही कद्यापही, आणि पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर मोठा फटका आला नाही. केवळ 3 धावा प्रणयने खर्च केल्या होत्या, 2 विकेट त्याला मिळाल्या होत्या. या षटकामध्ये 1 विकेट दीपेशला आली आणि केवळ 1च धाव खर्च केली आहे. हा बॉल देखील चांगला, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चुकी करणार नाहीये. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. हे महत्वाचे असणारे डॉट बॉल. केवळ 1 धाव खर्च केली आणि 1 विकेट मिळाली दीपेशला. 5 बॉलवरती केवळ 1 धाव, म्हणजे चांगली गोलंदाजी केली आहे. 52 धावांचा पाठलाग, धावफलकावरती 4 धावा आहेत. हलक्या हातानं बॉटरमॅनच्या सहाय्याने ऑन साईडला प्लेस केलं. क्षेत्ररक्षक तिकडे 38 सर्कलमध्ये शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये तैनात करण्यात आलाय. 1 सिंगल घेतली. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 2 ओव्हर नंतर झाल्यात त्या 5 धावा. 3 गडी बाद 5 ही स्थिती आपल्याला सध्याच्या घडीला फेअरलेस फिनिक्स संघाची पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर फेअरलेस फिनिक्स संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं पाच धावा धावफलकावरती आहेत. येणारे 18 बॉल अजूनही याच्या पुढे शिल्लक आहेत. बॉलिंगसाठी तिसऱ्या षटकासाठी शुभम यांना आपण पाहतोय बॉलिंगसाठी आलेत. धावा झाल्यात त्या केवळ 5 धावांचा वेग वाढवावा लागेल इथून पुढे. 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि केवळ 5 धावा झाल्यात. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात करण्यात आलाय. डीप पॉइंट कव्हर मध्ये हा फटका खेळला होता. 1 सिंगल. एकेरी दुहेरी धावांनी आता संघाची धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. थोडासा अडचणीत सापडलाय आहे असंच म्हणावं लागेल. संघ आपण पाहतो या ठिकाणी फेअरलेस फिनिक्स. चांगला फटका कव्हरला. शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. 1च धाव मिळेल. जितूच्या बॅटमधून 1 सिंगल. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. त्या षटकामध्ये देखील 2 बॉलवरती 2 धावा खर्च केल्यात शुभमने. 7 धावा धावफलकावरती झाल्यात. हात खोलावे लागतील. मोठा फटक्याची आवश्यकता आहे. अद्यापही तिसरं षटक चालू आहे. मोठा फटका आलेला नाहीये. ही चिंतेची बाब असणार आहे. हा सोडून दिलाय. आता मात्र नक्कीच पंच आमच्याकडे वळतायत, सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे, पुन्हा एकदा टाकावा लागेल गोलंदाज शुभमला. तिसरा सामना यानंतर ईगल स्ट्रायकर आणि डेअर डेव्हिल ड्रॅगन या 2 संघादरम्यान असणार आहे. आणि त्याच्यानंतर रायझिंग टायगर विरुद्ध थंडरवॉल्स या 2 संघादरम्यान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिकडे दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. तिसरीचा देखील प्रयत्न होतोय का, तर या ठिकाणी हो नाही केलं. आवश्यकता नव्हती आणि ही धाव मात्र अंगलट आली. विकेटचं होतंय पतन. विकेट मिळते आणि विकेट या ठिकाणी येते. धक्का बसतोय. विवेक जातील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. कव्हर पॉइंटला फटका खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे.
जास्तीची काही घाई करणार नाहीये. एक सिंगल मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील पुढे जाते. 11 धावा धाव फलकावरती आहेत. 52चा पाठलाग चालू आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अजूनही त्या षटकातील काहीचे चेंडू बाकी आहेत. शेवटची 2 षटकं देखील बाकी आहेत. हाणामारी करावी लागेल. आक्रमक व्हावं लागेल दोन्ही बॅटर्सला देखील. पुढे सरसावले. पॉइंटला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. कोणतीही चुकी करणार नाहीये. झेल टिपतायत. आणखीन एका विकेटचं पतन होतोय. पेअरलेक्स फिनिक्सला टीम या संघाला धक्का बसतोय. हादरा बसतोय. आणखीन एक पाच खेळाडू बाद झालेत. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये इथून पुढे धावांची आवश्यकता असणार आहे ती 41. 12 चेंडू 41ची आवश्यकता म्हणजे 20.50च्या सरासरीने. एक बॉल बाकी आहे. खुला टाकलेला बॉल समोर सरळ बॅटने खेळलाय. धाव घेणार नाहीये जितू. स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल. डॉट चेंडू आला. डॉट बॉल. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आवश्यकता असणार आहे ती 41. मला 2 ओव्हर टाकायच्यात याची नोंद घ्या. वेगवान आल्या मात्र प्रहार केलाय. जसा बॉल आला आणि तसा फेकून दिला. जितूच्या बॅट मधून ब्रँडेड फटका. षटकार. पाहावं लागेल. आणखीन एक वेगवान टाकलेला बॉल. बॅटची कडा घेतली. विकेट कीपर कडून चुकी झाली आणि कॅच ड्रॉप. कॅच या ठिकाणी ड्रॉप होते आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. चुका चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये. जितू सांगतोय की हो आम्ही हार मानणार नाहीये. हेच मैदानाच्या आतमध्ये तो सांगतोय. 2 बॉलवरती 8 धावा त्याने वसूल केल्यात. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला. आता या बॉलवरती 2 धावा घेतल्या. संघाची धावसंख्या पुढे घेऊन गेलाय. 19 धावा. 41ची आवश्यकता होती. आता 33ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत ते 10 बॉल 33. 10 बॉल आणि 33. जितूला आता काहीतरी करावं लागेल.
मोठा फटका खोलात टाकलेला उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे पाहतोय बॉल कुठे जाईल आणि बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे जितूच्या बॅट मधून. आणखीन एक चांगला फटका. 6. होता स्ट्राईक घेतला आणि एका माग 2 षटकार मारले जितू यांनी. संघ जेव्हा अडचणीत असतो तेव्हा हे करावं लागतं. त्याला माहिती आहे की बॅटिंग माझ्याकडून होईल आणि मी करू शकतो हे त्याने दाखवलंय. पुढचा बॉल आणखीन एक खोलात टाकलेला स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवला गेलाय. चांगली आता कमबॅक करतो हा गोलंदाज देखील. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत, परंतु पहिल्या 3 षटकामध्ये थोड्या धावा आल्या नाहीयेत. विकेट गमावल्या आणि त्याचा फटका टीम फेअरलेस फिनिक्सला बसताना पाहायला मिळतोय. दोघेही खेळाडू स्ट्रॉंग आहेत, कुणाल आणि जितू. सुंदर असा लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका. बघा की धावसंख्या किती, 1 धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत. सुंदर असा कमबॅक केला कुणाल यांनी. 2 षटकार मारले, त्यानंतर एक निर्धाव चेंडू आणि पुन्हा एकदा 1 धाव काढलेला आहे. धावसंख्या झालेली आहे संघाची धावसंख्या झाली ती 26. अजून 26 बनवायच्यात. पिता आणि पुत्र आमने सामने पहिल्यांदा पाहायला मिळतं. वेगवान बॉल, त्याच्यावरती प्रहार, डीप मिड विकेटला फटका सजवलाय. कार्पेटच्या साईडला चेंडू तिकडे जातोय. अमित चेंडूवरती येईल, दुहेरी धावेचा प्रयत्न होतोय का, परंतु दुहेरीचा प्रयत्न झालेला नाहीये. मिळाली ती सिंगल आणि धावबाची विकेट. सुनील निकमबाज. चे 6 बॉल. चला दोन्ही बॅट्समन. सहा बॉल 25. चला जे खेळाडू खेळतायत ते पाणी घेऊन जाऊ नका, कृपया विनंती असेल. एक्स्ट्रा खेळाडू जाईल. जे काही नियम आहेत ते नियम तुम्हाला पाळायचे आहेत. BCAचे नियम आहेत, बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशनचे नियम आहेत. 6 बॉल आणि 25 ची आवश्यकता. बॉलिंगसाठी आता स्वतः कर्णधार नितेश. परंतु जितूने जरी 6 बॉल चांगल्या प्रकारे फेस केले ना तर मॅच कदापि तो जिंकून देऊ शकतो. ती क्षमता त्याच्याकडे आहे, दाखवलं त्यांनी मागील ओव्हरमध्ये. मोठे फटके त्याने चांगले खेळले, 2 षटकार आपण अगदी चांगल्या रीते त्याने पाहायला मिळाले. परंतु या मॅचमध्ये आता या ओव्हरमध्ये काय घडेल काय बिघडेल पाहावं लागेल. दोन्ही खेळाडूंकडे कॉन्फिडन्स आहे, दोन्ही खेळाडूंकडे अनुभव आहे. 6 बॉल आणि 25 ची आवश्यकता. जितू स्ट्राईक एंडला. हाफ ट्रॅकर पुल केलाय ऑन साइडला, तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचतोय, परंतु 2 खेळाडूंमध्ये धडक झाली आहे. पहा दुखापत झाली का तिकडे. बॉल तिकडे थांबत नाहीये, बॉल निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 4 चौकार.
पहिल्या बॉलवरती चौकाराला आता इथून पुढे धावांची आवश्यकता 21. 5 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. तीन मोठे फटके आले तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतात फेअरलेस फिनिक्सचा संघ. परंतु जीतू एकटा लढतोय मैदानाच्या आतमध्ये, एकाएकी झुंज देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. जर सुरुवात जर चांगली झाली असती तर शेवट देखील चांगला झाला असता, परंतु शेवट चांगला करतोय आता या ठिकाणी जीतू. त्याच्या बॅट मधून मोठे फटके आलेत. या बॉलवरती देखील पहिल्याच बॉलवरती चौकार त्याने ठोकलाय. 5 बॉल 21 धावांची आवश्यकता. मॅच बनवू शकते, बनवणारा पाहिजे, धावा बनवू शकतात, बनवणारा पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. तेच आता जीतू करतोय. फेअरलेस फिनिक्स संघाचा तारणार म्हणून उभा राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल होता, मिस केलाय, परंतु लेग स्टंपच्या बाहेर पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. अजून मॅच संपलेली नाहीये. 5 बॉल 20 धावांची आवश्यकता. 5 बॉल 20. मॅच मध्ये काही होऊ शकतं. क्रिकेट आहे, क्रिकेटचा खेळ. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकत नाही तोपर्यंत कोणी जिंकल सांगू शकत नाहीये. जोपर्यंत शेवटची धाव बनत नाही तोपर्यंत कोणी सांगू शकत नाहीये की कोण जिंकेल. 5 बॉल 20. या बॉलवरती देखील फटका आलाय. जितूने पाठवलं त्याला देखील रोडवरती, अगदी दूरवरती षटकार. ची आवश्यकता. का बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये जीतू. अगदी आपल्या टीम साठी उभा राहतोय, एकटा लढतोय, एकटा भिडतोय. एकाएकी झुंज, एकाएकी किल्ला तो लढवत आलाय आतापर्यंत. त्याला साथ मिळाली नाही, परंतु त्याने सांगितलंय की मी देखील टीमची एक जिम्मेदारी खांद्यावरती घेतली आणि उतरलोय. तो मात्र पूर्ण करतोय. संघाची धावसंख्या आता या 6 धावांनी पुढे गेली 38 वरती. 38 धावा. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 4 बॉल मध्ये बनवायचे त्या 14. या बॉल वरती देखील वा काय फटका खेळाय. उंच देखील गेलाय आणि लांब देखील जातोय का, परंतु प्रयत्न देखील तिकडे फिल्डिंग करणारा खेळाडू चांगले करतोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव पूर्ण झाली आहे. मामा 2 धावा आल्यात. पहा चांगलं फिल्डिंग आपल्या टीम साठी. 4 धावा तिकडे वाचवल्यात खेळाडूने. कुणाल मला वाटतं त्या ठिकाणी फिल्डिंग करत होते, त्यांनी देखील शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि बॉलला आतमध्ये ढकललं. तिकडे मात्र 2 धावा आल्या. 12 ची आवश्यकता. 3 बॉल. चेक केलं जाईल. 3 बॉल. खेळाडूंसाठी रिव्ह्यू नाहीये. अंपायर्स पंचांनी रिव्ह्यू घेतला तरच, खेळाडूंना रिव्ह्यू नाहीये. ओके. दोन धावा आहेत. सेव्ह केले तिकडे धावा. 2च धावा आहेत. चला आपले तिकडे खेळाडू देखील आहेत काही टीमचे. 12 ची आवश्यकता. 3 बॉल 12. 3 चौकार 2 षटकार. मॅच जिंकून देऊ शकता जीतूला, परंतु गोलंदाजी करणारा गोलंदाज आपण पाहतोय नितेश. 3 बॉल 12. कव्हरला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे नाहीये. बॉल मात्र थांबणार का, जाईल, परंतु बॉल जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार. 2 बॉल 8 ची आवश्यकता आता. 4.
8ची आवश्यकता. जीतू स्ट्राईक एंडला, तर नितेश हातामध्ये चेंडू आपण पाहतोय. कोणता संघ जिंकेल या मॅच मध्ये? पराभूत झालेला संघ उद्या खेळेल, जिंकलेला संघ अजून एक मॅच खेळेल. परंतु आता जीतू 2 बॉल मध्ये 8 धावा बनवेल का? 12 चेंडू 41 धावांची आवश्यकता असताना सामना आता घेऊन आलाय. 2 बॉल 8 धावांवरती कंपल्सरी 8 धावा तुम्हाला बनवायच्यात. 2 चेंडू 8, महत्वाचा चेंडू. फॉलिंग स्वीप खेळायचा होता, पायामध्ये टाकला, बॉल मागे निघून जातोय. बॅटची कडा घेतली, चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. या बॉलवरती देखील येत आहे धावा. 4 मिळतोय तो चौकार. आता सामना आला 1 बॉल आणि 4 धावांवरती. आणि 4 धावांची आवश्यकता. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे. जीतू संघाला सांगतोय की हो, मी संघाला जिंकून देऊ शकतो. 1 बॉल 4, कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. बाणडोंगरी प्रीमियर लीग, बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी स्पर्धा, BCA च्या माध्यमातून असणारी स्पर्धा. पर्व 8व आपण पाहतोय. 1 बॉल आणि 4ची आवश्यकता. नितेश कर्णधार संघाचा एका बाजूला बॉल घेऊन, तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय ज्याने अफलातून बॅटिंग केली आहे. 1 बॉल 4ची आवश्यकता. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 बॉल 4ची आवश्यकता. मॅच जिंकून देणार का पाहावं लागेल जीतू, की नितेश आपल्या टीमला मॅच जिंकून देईल. महत्वाचा बॉल या मॅच मधील. 1 बॉल 4. परंतु गोलंदाजावरती आता दडपण दिसतंय, असंच म्हणावं लागेल. चला चर्चा नकोय बॅट्समन, चला चर्चा नकोय. 1 बॉल 4. वेळ आपल्याकडे कमी आहे. जवळ आता 1 वाजत आलाय. अजून याच्या पुढं 4 मॅचेस कव्हर करायच्यात आणि लहान मुलांची 1 मॅच. 1 बॉल 4, 4 धावा. 1 बॉल. कोण जिंकेल ही मॅच? आणि समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. काय फटकेबाजी, 1 मॅन शो. जीतूची काय खेळी राहिली आहे पहा. 1 तास त्याने संघर्ष केला. जिद्द चिकाटीच्या जोरावरती टीमला जिंकून दिलं. जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बाणडोंगरी प्रीमियर लीग मधील सर्वात कमी बॉल मध्ये जास्त रन मारण्याचा विक्रम पूर्ण जेवढ्या लीग झाल्या त्यामध्ये जितू यांनी केलेला आहे. 15 बॉल मध्ये 44 धावा. मला वाटतं अजून 6 असते तर 50 झाले असते. नक्कीच चांगली खेळी पाहायला मिळाली आणि तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. परंतु मी थोडा वेळ थांबतो आणि यानंतर राजेश विनंती करेल. मी प्रशांत. या बॉलवरती देखील मिस फिल्डिंग झाली आणि तिकडे 1 सिंगल लगेच घेतली. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 4. म्हणजे हे पॉवर प्ले षटक देखील जर पाहिलं तर केवळ 4 धावांचं राहिलंय. पहिल्याच बॉलवरती हाफ ट्रॅकर ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा हा नो बॉल. या बॉलवरती विकेट मिळते का पाहूया. परंतु पुन्हा एकदा पंचांनी नो बॉल घोषित केलाय. आणखीन एक चुकी झाली आहे गोलंदाजाकडून. आता ही चुकी ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल याने खेळलाय. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येईल. दुहेरी धावेचा प्रयत्न केला जातोय का? परंतु नाही. एका धावेवरती आता समाधान मानावं लागेल. 12 धावा धाव फलकावरती आहेत. चांगले चेंडू धावसंख्या हलती ठेवतायत.
दोन्ही बॅटर्स. स्विचिटचा फटका खेळायचा होता, फटका फसलाय, चेंडू हवे, झेल टिपलाय आणि फलंदाज या ठिकाणी माघारी परतील. पहिला धक्का बाद होतोय तो गौरव टीम अमित बाद होतोय टीम सुनील निकम यांना विकेट प्राप्त झाली. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉल वरती फटका खेळलाय, बॉल उंच लांब देखील तेवढाच आणि ब्रँडेड फटका आल्या आल्या ठोकलाय. षटकार, मोठा फटका खेळला, मोठा प्रहार केला, षटकार खेळला. अनएक्सपेक्टेड था ये. आडव्या बॅटना आउट साइडला आणखीन एक फुल पॉवरफुल सक्सेसफुल हा देखील बॉल सीमारेषा ओलांडतोय. या बॉलवरती धावा येत आहेत त्या 4, मिळेल तो चौकार. 29 वरती धाव संख्या. इतना कॉन्फिडेंस था कमी गतीने टाकलेला बॉल हा देखील जर पाहिला तर विकेट मिळत असताना पाहायला मिळते. परतावा लागेल आता या ठिकाणी और मितेशला धावा आल्या हिट किया 2 बॉल वरती आणि आता विकेट मिळते. आपने बहुत अच्छी बैटिंग की यहाँ पर. आपका मैंने सेल्फ कॉन्फिडेंस देखा जब आपके जो सीनियर प्लेयर थे सुनील जी, उनको 1 रन निकालने के लिए मना कर दिया और उसके बाद आपने हिटिंग शुरू की. इसके लिए आपको बहुत बहुत कॉन्ग्रेचुलेशन और अगले मैच के लिए बेस्ट ऑफ लक. थैंक यू. आहे कोणतीही चुकी करणार नाहीये. परतावा लागेल आता फलंदाज गौरवला. आडव्या बॅटनं बॉल उंच तर गेलाय, लांब जाईल का पाहावं लागेल. आणखीन एक झेल होऊ शकतो आणि तिकडे आता मिस फिल्डिंग. कॅच ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण नेहमीच म्हणत असतो, परंतु आता झेल सुटलाय. आडव्या बॅटनं आणखीन एक फटका, चांगला फटका या ठिकाणी. वेट अँड वॉच केलं आणि पाहिलं आणि पाठवलं बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि आता विकेट मिळते. पहा चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली, बॅटिंग चांगली करत होते कुणाल. पतन झालं, आणखीन एक विकेट मिळाली. 41 धावा फलकावरती. हाफ ट्रॅकर शफल झाले आणि बॉल मागे खेळा. फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होईल. बॉल थांबणार नाहीये, वेगाने निघून जातोय सीमारेषा पलीकडे. हाफ ट्रॅकर हा देखील होता, ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय, झेल टिपतायत, आता पडद्यावर लागेल. चला नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहा दोन्ही टीम. ईगल स्ट्रायकर. वेगाने टाकलेला बॉल विकेट किपरला देखील बीट केला आणि मागे बॉल सरळ निघून जातोय अगदी वेगानं. 22चा चौकार, जितूचा बॉल बॉटमॅनच्या सहाय्याने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे स्क्वेअर लेग मध्ये, झेल टिपतायत. परतावा लागेल. आणखीन एका विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. आणखीन एक धक्का.